नमस्कार. चंदन गाभा या यूट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या ललित लेखांच्या मालिकेमध्ये आज आपल्यासाठी निवेदिता बेडेकर यांनी एक छोटीशी गोष्ट पाठवली आहे. कॉफी आणि बरंच काही. सिग्नलसाठी सगळे थांबले होते. ॲक्टिवावर रेवा, बाजूला नेहमीची गर्दी. ट्रेनमध्ये कसं ठराविक ट्रेनला ठराविक चेहरे असतात, अगदी तसंच रेव्याला चाफ्याचा छोटा हार हवा होता. बऱ्याचदा ती या सिग्नलपाशी छोट्या मुलांकडनं चाफ्याचा हार घेत असे. 2-4 चेहरे ओळखीचेही झाले होते. रेवा आधेमध्ये त्यांच्यासाठी केक, कॅडबरी असं नेत असे. त्या मुलांपैकी एक मुलगी रेवाला खूप आवडायची. अगदी रेखीव चेहरा, पाणीदार काळेभोर डोळे. तिच्याकडून ती नेहमी हार घ्यायची. ती पण हिला दीदी दीदी असं करायची. नेमकी आज ती नव्हती. तिनं थोडं वाकूनही पाहिलं तर एक हँडसम पोरगा गॉगल पुसत होता. नेमकी नजरानजर झाली. काय ॲटिट्यूड याच्या चेहऱ्यावर. 1 मिनिटाचा अवधी तरी माणसाच्या मनात काय काय येऊन जातं ना तेवढ्यात. तेवढ्यात सिग्नल मिळाला आणि सगळे भुर्रकन निघून गेले. रेवा तिच्या बँकेपाशी आली, ॲक्टिवा पार्क केली आणि हाय गुड मॉर्निंग असं करत करत जागेवर पोचली. आज नवीन बॉस येणार होता म्हणे. 4 दिवस सगळेजण हे ऐकत होते. नाव फक्त कळलं होतं, बाकी काही इन्फॉर्मेशन मिळाली नव्हती. देख लेंगे असं त्यांच्या ग्रुपच्या मनात आलं होतं. आज रेवाचा वाढदिवस होता म्हणून मॅडम अगदी नटून गेल्या होत्या. पीच कलरचा अनारकली घालून ती खूप सुंदर दिसत होती. हॅपी बर्थडेची ट्यून अमृतानं फुल व्हॉल्यूमला लावली होती आणि तेवढ्यात जुन्या बॉसची एंट्री झाली. पाठोपाठ अजून कोणीतरी आलं. बॉसने रेवाला बर्थडे विश केलं आणि रेवाने सहजच त्यांच्या बाजूला बघितलं तर हा तोच होता सिग्नलला गॉगल पुसणारा. थँक्स सर म्हणून ती जागेवर बसली. तोवर बॉसही केबिनकडे निघाले. सोबत तो होताच. केबिनमध्ये कॉफी, सँडविच असं काही काय गेलेलं पाहिलं तेव्हा सगळ्यांच्या मनात आलं नक्कीच कोणीतरी बडा असणार पाहुणा. हे असं कमीच घडायचं बँकेत. कुछ तो गडबड है. सगळ्या स्टाफची आंख मिचवली झालीच होती आणि एवढ्यात बॉस बाहेर येऊन त्यांनी नवीन बॉसची ओळख करून दिली. हे निखिल पाटणकर उद्यापासून ब्रँच मॅनेजर म्हणून जॉईन होतील. आज ते स्टाफची ओळख व्हावी म्हणून आले. समोरच्या केबिनमध्ये एकेकाने जाऊन त्यांना भेटा. सिनियर मोस्ट फर्स्ट. ओके सर असं म्हणून एक एक जाऊन त्यांना भेटून यायला लागला. अगदी शेवटी रेवा आत गेली. हॅव अ सीट प्लीज. सर मी रेवा जोशी. ओके, आपण भेटलोय का आधी कुठे? तुमचे डोळे पाहिल्यासारखे वाटतात. नाही सर, आज पहिल्यांदाच भेटतोय. आता रेवाची खात्रीच झाली की हाच तो गॉगलवाला. कुठे राहता मिस तुम्ही? कोथरूड, डहाणूकर कॉलनी. किती वेळ लागतो मग बँकेत यायला? ट्रॅफिक नसलं तर 20 मिनिटं, नाहीतर 25-30 मिनिटं धरायला हरकत नाही. म्हणजे चाफ्याचा हार वगैरे घेऊन पण? सर म्हणजे तुम्ही मला पाहिलं का? ओह, त्यात काय, तुम्हीच सुरुवात केलीत वाकून बघायला. नाही सर, मी हारवाल्या मुलीला शोधत होते. म्हणजे असं तुमच्याकडे बघायला म्हणून नाही वाकले. कुणाचं काय तर कुणाचं काय, पण हे सगळं मनात. पण चेहऱ्यावरून त्याला ते समजलंच. नाही मी कुठे म्हटलं माझ्याकडे बघायला वाकलात ते. हा तर चांगलीच खेचतोय. बच्चू आजच जॉईन झालायस. हम भी है और तुम भी हो. ती उगाच इकडे तिकडे बघत म्हणाली, सर जाऊ का मी आता? हो हो, हॅपी बर्थडे मिस. लक्षात राहिलं माझ्या. काय लक्षात राहिलं? आजची तारीख. आज पहिला दिवस ना इथला. उगाच बोललो असं झालं तिला. स्वतःवर चिडून फणकाऱ्यानं ती बाहेर आली आणि हळूच हसत तिच्या मागोमाग तोही बाहेर आला. सरळ बॉसच्या केबिनमध्ये गेला. बॉसला सांगितलं त्यानं आज पहिला दिवस इथला, तर सगळ्यांसाठी माझ्याकडून दुपारी कॉफी अरेंज करा. बॉसने लगेच बाजूच्या दुर्गा कॅफेचा नंबर दिला. दुपारी ब्रँचमध्ये नुसती धमाल. कॉफी, नवीन बॉस निखिल बरोबर आणि त्यात रेवाचा बर्थडे म्हणून ग्रुपनी केकही ऑर्डर केला होता. तोही आला. रेवानी केक कापला. पुन्हा सगळ्यांचे विशेष,
मस्त चम्मद ग. ऑफिसमध्ये सगळ्यांमध्ये हीच लहान आणि सगळ्यांशी तिचे छान वागणं. बॉस पण छान एन्जॉय करत होते. नवा बॉस पण सामील झाला माहोलमध्ये. मग काय फोटो व्हिडिओ. एक आठवडा त्यानंतर बरा गेला आणि नवीन बॉसचे नवीन रूल चालू झाले. प्रकरण जरा स्ट्रिक्ट होतं. अगदी टाइम टू टाइम सगळे चक्रात गरगर फिरत होते. 6 महिन्यांनी जुने बॉस भेटायला आले. ह्या मंथेंडला ते रिटायर होणार होते. त्यांच्या अनुभवी नजरेनं अगदी जाणलं होतं की स्टाफ काही खुश नाहीये नवीन बॉसवर. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन, काय ग कसा आहे बॉस? ती म्हणाली, ठीक आहे, स्ट्रिक्ट आहे. सगळं कसं झटकिप्पट हवं असतं. एखाद्या कामाला जरा कधी जास्त वेळ लागला की काही समजूनच घेत नाही, झंप्या नुसता. तिचं बोलणं ऐकून ते नुसते हसले. ती पटकन सॉरी म्हणाली, सर मी असं बोलायला नको होतं का? सर म्हणाले, असू दे ग, पोरगा चांगला आहे. बघ तुला नवरा म्हणून चालतोय का? रेवा म्हणाली, सर अहो काहीही काय, चिडका बिब्बा आहे तो, आणि हे लग्न बिग्न काय मध्येच. सरांनी हसत हसत फोन ठेवला. गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू झाली होती. सगळीकडे नुसता उत्साह होता. बिरबिरत होती फुलपाखरासारखी. बँकेत सगळ्यांच्या रजा ऍडजस्ट झाल्या होत्या आणि निखिलनं सगळ्यांना त्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला यायचं आमंत्रण दिलं होतं. ऍड्रेस पाहिला तर महात्मा सोसायटी, देवाशिष बंगला. त्यांचा ग्रुप फक्त गेला दर्शनाला. निखिलच्या घरी जुने बॉस पण होते आणि रेवाचे काका आणि चुलत भाऊ सुमित सुद्धा. तिला जरा आश्चर्यच वाटलं. अरे तुम्ही इथं काय करताय? सुमितनं निखिलला खूण केली. निखिल म्हणाला, अरे नको एवढ्यात बोलू नकोस, नाकावर राग असतो तिच्या, उगीच शेंडा लाल व्हायचा. रेवानी नुसता तिरपा कटाक्ष टाकला आणि तेवढ्यात जुने बॉस तिच्या आईबाबांनाच घेऊन आले. बाबा म्हणाले, निखिल छान आहे हो, जावई आवडला आपल्याला. रेवानी आईकडे पाहिलं. आई म्हणाली, अगं हा निखिल आपला जुना शेजारी. आपण सदाशिव पेठेत राहायचो ना, तू लहान होतीस तेव्हा. कदाचित तुझ्या लक्षात नसेल, पण ह्याच्या आईला तेव्हापासून तुला सून करून घ्यायचं मनात होतं. जवळ येऊन आईनं विचारलं, चालेल ना तुला? रेवाच्या गालावर लाजेनी गुलाब फुलले होते आणि नजर खाली. सुमित जोरात म्हणाला, गणपती बाप्पा मोरया, बाप्पा पावला रे निखिल. मग काय, बँड बाजा बारात सुरूच झाली सगळी धमाल. आजचा हा लेख आपल्याला पाठवला होता निवेदिता बेडेकर यांनी. या मालिकेतले लेख तुम्हाला कसे वाटतायत ते अगदी आवर्जून कळवा आणि तुम्हालाही जर काही पाठवायचं असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर नक्की पाठवा. लवकरच भेटूया मनात आलं म्हणून या मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.